जब शहरों में एक कंक्रीट के जंगल बढ़ रहे हैं, तब भिवंडी में हरियाली की एक नई पहल शुरू की गई। अकीरा मियावाकी परियोजना के तहत भिवंडी के फेनगांव पार्क में 3000 पेड़ लगाए गए हैं। इस परियोजना को कैच फाउंडेशन अहमदाबाद के सहयोग से पूरा किया गया है। अकीरा मियावाकी विधि के तहत कम जगह में घना जंगल तैयार किया जाएगा, जिसमें सुपारी, अशोक, अमरूद, परिजात, बेल, सोनचाफा जैसे भारतीय प्रजातियों के पेड़ शामिल है। इस परियोजना का उद्देश्य भिवंडी शहर में वायु गुणवत्ता सुधारना, प्राकृतिक परिस्थितिकी तंत्र बनाना और बच्चों के लिए एक हरित स्थान प्रदान करना है। घनदाट जंगल आणि ते सुद्धा संपूर्ण भारतीय प्रजातीची झाडी आपण इथे लावणार आहोत, जेणेकरून मधमाशा असो नाहीतर आपले पक्षी असो या सर्वांना इथे बागडण्यासाठी एक नैसर्गिक उद्यान तयार होईल। आपल्या भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रातला एअर क्वालिटी इंडेक्स कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाकडून ज्या सूचना आल्या त्याचं सगळं तंतोतंत फॉलो करत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणि भिवंडी शहरातल्या लोकांना एक शुद्ध चांगली हवा मिळो, अतिशय सुंदर जंगल निर्मिती हो, लहान मुलांना खेळायला जागा मिळो, या हिशोबाने हे आम्ही केलेलं आहे। आज हफेल फाउंडेशन म्हणून आपल्या इथे जे जर्मन कंपनी आहे, जिचं भिवंडीमध्ये गोडाऊनसुद्धा आहे, त्यांनी CSR फंड दिले आणि कॅच फाउंडेशन म्हणून जी NGO आहे त्यांनी आम्हाला हा संपूर्ण प्रोजेक्ट उचलायला मदत केली। कॅच फाउंडेशनच्या वतीने ही संपूर्ण झाडं इथे लावले गेलेले आहेत। आजच्या या इथल्या फेणेगावच्या प्रोजेक्टमध्ये 3000 झाडं लावलीत। ह्याच्या आधी आम्ही 8000 आणि 3500 अशी अजूनही लागवड केलेली आहे, जी शहरात आपण बघू शकता। आणि अशा 6 प्रकारचे प्रोजेक्ट आम्हाला करायचे आहेत। तर कॅच फाउंडेशनने ह्या झाडांची नुसती लागवड नव्हे तर संगोपनाची देखील जबाबदारी घेतलेली आहे आणि सलग पुढची 3 वर्ष हे फाउंडेशन या झाडांची निगा राखणार आहे, त्याची काळजी घेणार आहे। त्यांचा स्ट्राईक रेट 95% आहे, म्हणजे झाडं लावल्यानंतर झाडं जगण्याचं प्रमाण जे आहे ते 95% आहे। अशा कॅच फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अजूनही काही मियावाकी घनवन प्रकल्प, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचं जे स्वप्न होतं, माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला आदेश दिले होते की बांबूचं वन आपल्याला जास्तीत जास्त लावता आलं पाहिजे। तर पुढचा आमचा जो प्रोजेक्ट टार्गेट आहे ते बांबूचं वन आहे। आणि आपण इथे बाजूला वराळा लेक बघत असाल, वराळा लेकचं पाण्याचं शुद्धीकरण हे आपले इथले जे प्रोफेसर आहेत काकवीपुरे यांच्या मदतीने आपण आता हाती घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे या तलावाचं संपूर्ण संवर्धन, ब्युटिफिकेशन यासाठी केंद्र सरकारकडे आपण निधीची मागणी केलेली आहे आणि तो निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, अशी बातमी मला कालच समजलेली आहे। अशा रीतीने संपूर्ण पर्यावरणाला अनुकूल आणि नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे ही सर्व पावलं उचलली आहेत।